हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला छोटेसे स्वस्तिक दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत। ऑफ व्हाईट घेतले 6 नंबरचे आणि 6 नंबरचे ऑरेंज कलरचे मणी घेतलेले आहेत। तर आपण पट्टीसाठी जे क्रॉस स्टिच करतो त्या प्रकारे केलेले आहे। सुरुवातीला मी 3 ऑफ व्हाईट कलरचे मणी घेतलेले आहेत, त्यानंतर एक ऑरेंज कलरचा मणी घातलेला आहे आणि 4 मण्यांचा चौकोन करायचा आपल्याला। आता मी हे 4 मणी घातलेले, पहिल्या मण्यातून सुई काढायची। त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची आणि या केशरी मण्यातून सुई काढायची। या केशरी मण्यापाशी सुई आणल्यानंतर 3 ऑरेंज कलरचे मणी घालायचे। एक, असे 3 मणी घालायचे। त्यानंतर हा जो ऑरेंज कलरचा मणी आहे यातून परत सुई काढायची। नंतर या पुढच्या ऑरेंज मधून काढायचे। आता या मण्यापाशी आल्यावर काय करायचं, इथे तिन्ही मणी जे आहेत ते पांढरे घालायचे। 3 मणी पांढरे घातले, नंतर हा जो ऑरेंज कलरचा मणी यातून परत सुई काढायची। नंतर या व्हाईट मधून सुई काढली मी इथून। आता ह्याच्या पुढे एक ऑरेंज घालायचा, 2 ऑरेंज घालायचे आणि एक व्हाईट घालायचा। असं करायचं। इकडच्या साईडला आता सगळे व्हाईटच घालायचे आणि या साईडला सगळे ऑरेंज घालायचे। इकडची जी ही लाईन आहे इथे सगळे व्हाईट घालायचे। तर हे जे आहेत हे टोटल आपल्याला ही सुरुवातीलाच फक्त वेगळे घातले। मी सुरुवातीला 3 पांढरे 1 केशरी, नंतर परत 3 केशरी घातले। ही सुरुवातीला थोडेसे वेगळे घालायचे आणि त्यानंतर आता इथून सुई काढणार मी आणि आता इथे 1 केशरी 2 पांढरे। तर हे जे पांढरे मणी घातलेले आहेत हे टोटल 10 येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं, असं क्रॉस करत जायचं। ठीक आहे, हे असे माझे घालून झालेले आहेत। इथे 2 2 4 5 6 7 8 घातलेले। तर इथे सुई आली आणि इथे परत 3 केशरी मणी घालायचे, अजून 2 इथे पांढरे घालायचे आहेत मला। तर आता काय करायचं, या केशरी मण्यापाशी आल्यानंतर इथे 3 जे मणी आपण घालणार आहे ते सगळे आपण पांढरे घालायचे आणि त्यानंतर आपल्याला या डायरेक्शनला घ्यायची सुई। तर ही इथे 3 घातल्यानंतर काय होईल, इथे बॉर्डर येईल। 3 पांढरे घातले, त्यानंतर या केशरी मण्यातून सुई काढायची। अशी पट्टी तयार झाली। आता इकडच्या मण्यापाशी आणायची सुई, वरती नाही घ्यायची, या बाजूला यायचं। आता मी हे इथपर्यंत घातलं, शेवटचे हे 3 पांढरे मणी घातले, त्यानंतर वरती न जायचं, या बाजूला घ्यायची सुई। इकडच्या मण्यातून काढली, इथून घेतलं। आता इथे 1 केशरी घालायचा आणि 2 पांढरे मणी घालायचे।
एक केशरी आणि 2 पांढरे घातले. त्यानंतर हा जो केशरी ह्याच्यातून सुई काढायची. आता आपल्याला सगळीकडे 2-2 मणी घालायचे. या खालच्या 2 मण्यातून काढली सुई. खालच्या 2 मण्यातून आली. आता इथे काय करायचं, एक पांढरा घालायचा आणि एक केशरी घालायचा. एक पांढरा आणि एक केशरी घातला. आता इकडच्या 2 मण्यातून सुई काढायची. त्यानंतर या खालच्या 2 मण्यातून सुई काढायचे. परत इथे 2 पांढरे घालायचे. आता उरलेले जे मणी आहेत ते सगळे पांढरे घालायचे आणि शेवटी या इकडच्या साईडला एकच मणी राहतो. तर ते एक मणी राहिल्यानंतर इथे 3 मणी जे आहेत ते पांढरे मणी घालायचे. अशी ही पट्टी पूर्ण होते. हे बघा इथे आता माझा एकच मणी राहिला. आता इथे 3 पांढरे मणी घालणार आहे मी. 3 पांढरे घातले. या परत केशरी मण्यातून सुई काढायची. ही अशी पट्टी तयार झाली. आता या पांढऱ्यातून सुई काढली. त्यानंतर काय करायचं, सुई जी आहे ती आपली इकडनं सगळे हे जे पांढरे मणी आहेत इथून घ्यायची, सगळी वरती न्यायची. परत या बाजूला सुई. आता इथून स्वस्तिक चालू करायचं आहे. हा मधला पार्ट झाला. आता इथून मी स्वस्तिक चालू करणार आहे. आता हा जो हे जे 2 केशरी मणी घातलेले आहेत इथे आपल्याला वरच्या बाजूला सुई घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता इथून आली. आता इथे मी वरती जाणार आणि या केशरी मण्यापाशी घेणार. या सगळ्या पांढऱ्या मण्यातून सुई काढली आणि हे जे 2 केशरी मणी आहे इथपर्यंत मी नेली सुई. आता काय करायचं, हे असं फिरवून घ्यायचं. या बाजूला आपल्याला करायचं. ही पट्टी करून झाली. आता इकडच्या बाजूला आधी करायचं. तर सुरुवात कशी करायची, आता हे जे मधले 2 मणी आहेत हे केशरी घातलेले ह्याच्यावरती फक्त 2च मणी घालायचे. हे दोन्ही मणी केशरी घालायचे. दोन केशरी मणी घातले. त्यानंतर हा जो इकडचा केशरी मणी त्यातून सुई काढायची. म्हणजे आधी मधला चौकोन करून घ्यायचा. त्यानंतर इकडच्या बाजूला घ्यायची सुई. आता इथे एक केशरी आणि 2 पांढरे घालायचे. एक केशरी आणि 2 पांढरे घातले मी आणि परत या केशरीमधून सुई काढायचे. नंतर इकडच्या मण्यातून काढायचे. आता या मण्यातून सुई आली. आता इथे काय करायचं, एक केशरी घालायचा, एक पांढरा घालायचा आणि परत एक केशरी घालायचा. एक केशरी घातला, एक पांढरा आणि परत एक केशरी मणी घातला आणि या केशरीमधून सुई काढायची. मणी कुठे कोणता घातलेला आहे आणि सुई कुठल्या डायरेक्शनने गेलेली हे बघून घ्यायचं आणि मग घालायचं. सुईची आणि मणी घालायची डायरेक्शन चुकवली किंवा डिझाईन चुकून जाईल. असं घातलं. आता काय करायचं, 4 पांढरे मणी घालायचे. एक, 2, 3 आणि 4 पांढरे मणी घालून घ्यायचे. पहिला मणी सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मण्यातून सुई काढायची.
असं घालायचं. 4 पांढरे मणी घातले, पहिला सोडून दिला, दुसऱ्यातून सुई काढली. आता परत 2 पांढरे मणी घालायचे. दोन पांढरे मणी घातले, त्यानंतर हा जो केशरी मणी आहे ह्याच्यातून सुई काढायची. हा आला असेल तुमच्या लक्षात स्वस्तिकचा कुठला पार्ट झाला आहे आपला. त्यानंतर ह्या पांढऱ्यामधून सुई काढायची. नंतर हे जे 2 खालचे केशरी मणी आहेत यातून सुई काढायचे. आता इथे 2 पांढरे मणी घालायचे. पांढरे मणी घातले, परत या केशरीतून काढायचे आणि इकडच्या केशरीमधून काढायचे. ही आपली एक साईड कंप्लीट झाली स्वस्तिकची. आता इथून घ्यायची सुई, या बाजूने खाली आणायची आणि हे जे 2 पांढरे मणी आहे इथे घ्यायची सुई, या 2 पांढऱ्या मण्यावर. आता इथून असं आणि असं अशी सुरुवात करायची. ती कशी करायची दाखवते मी. हे 2 पार्ट दाखवते मी. इकडचा झाला आपला सुरुवातीचा, त्यानंतर हा इकडचा, त्यानंतर या बाजूचा येणार आणि मग खालचा येणार. असे एक एक पार्ट करायचे. फक्त हा मध्ये केशरी मणी घालून बाजूला पांढरे बॉर्डर असलेला असा चौकोन करून घेतला, म्हणजे मग वरचा जो आपण करणार आहे हा पार्ट किंवा हा पार्ट इथे किती मणी घातलेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे लक्षात येण्यासाठी आम्ही मधला चौकोन केला. आता खालच्या बाजूने आणायची सुई आणि हे जे 2 पांढरे मणी आहे हे मधले, हे जे 4 मणी आपण घातलेले आहेत 1 2 3 4 ह्याच्यातले मधले 2 मणी इथे आणायची सुई आणि या बाजूने डिझाईनला सुरुवात करायची, म्हणजे या पार्टला सुरुवात करायची. ठीक आहे, इथे आली सुई. आता इथे पण तसंच करायचं. सुरुवातीला काय करायचं तर आपल्याला या पार्टमध्ये करायचं, म्हणजे असं फिरवून घ्यायचं, म्हणजे मग लक्षात येतं कसं करायचं आहे ते. तर आता हे मधले 2 जे मणी ह्याच्यावर 2 परत केशरी मणी घालायचे. म्हणजे हा मधला चौकोन आधी करून घ्यायचा. आता या साईडला बघून घ्यायचं. ही जी लाईन आहे याच्यानंतर आपण किती वेळा मणी घातलेले आहेत हे बघून घ्यायचं. आता इथे आली सुई, तर आता इथे 1 केशरी आणि 2 पांढरे घातलेत. या बाजूला 3 केशरी घातले, या बाजूला 1 केशरी आणि 2 पांढरे घातले. हे किती वेळा घातलं ते बघून घ्यायचं आणि त्याप्रमाणे या बाजूला करायला सुरुवात करायची. आता इथे 2 मधले जे केशरी ते घातले मी. आता 1 केशरी आणि 2 पांढरे घालणार आहे. सुरुवातीला 2 घातले, त्यानंतर इथून आली सुई, नंतर मी इथे 1 केशरी आणि 2 पांढरे घातले, परत यातून काढली सुई. माझा दोरा संपला होता म्हणून मी चेंज केला दोरा, तर हा मी हाईड करणार आहे नंतर. आता इथे 3 केशरी मणी घालायचे परत. तीन केशरी घातले, त्यानंतर ह्याच्यामधून सुई काढायची. या केशरीमधून आली सुई. आता इथे परत 1 केशरी आणि 2 पांढरे घालायचे. परत या केशरीमधून सुई काढली. आता
आता इथे प्रत्येक वेळेस बघून घ्यायचं आपण किती वेळा पांढरे घातले, किती वेळा केशरी घातले, असं फिरवून घ्यायचं आणि ते बघून घ्यायचं. इथे 1 2 3 4 5 वेळा आलेले आहेत केशरी. तर आता आपल्याला अजून एकदा घालायचं आहे. आता इथे परत कसं घालणार, 1 2 3 4 इथे आली आहे माझी सुई या बाजूला. आता इथे मी 3 केशरी मणी घालणार आहे. तीन केशरी घातले, या मण्यातून सुई काढली. आता इथे वरचे जे आहेत ते तिन्ही पांढरे मणी घालायचे. आता इथे 1 केशरी आणि 2 पांढरे घालायचे. आणि या केशरीमधून सुई काढायचे. इथून काढली सुई. आता इथे परत तिन्ही केशरी मणी घालायचे. एक साईड पूर्ण झाली की ती बघत बघत पुढची करायची, म्हणजे मग चुकत नाही. तीन पांढरे घातले. सॉरी 3 केशरी घातले. त्यातून काढली सुई. आता इथे 1 केशरी आणि 2 पांढरे घालायचे. आता इथे आली सुई. इथे 1 2 3 4 5 एकच केशरी घालायचा आणि इथे 1 केशरी घालायचा, म्हणजे आपल्याला मधला मणी पांढरा घालायचा. म्हणून काय करायचं, 1 केशरी घालायचा, 1 पांढरा घालायचा आणि 1 केशरी घालायचा. हे असं दिसतं. त्यानंतर आता या केशरीमधून काढायची सुई. आता इथे इथे कसं घातलं तसं 4 मणी घालायचे व्हाईट कलरच्या. 4 व्हाईट घातले, पहिला सोडून दिला आणि दुसऱ्यामधून परत सुई काढली. ओढून घ्यायचं घट्ट. नंतर 2 पांढरे घालायचे परत आणि हा जो केशरी यातून सुई काढायचे. इकडचा पार्ट झाला. आता या पांढऱ्यातून काढायची सुई. त्यानंतर हे खालचे जे 2 मणी त्यातून काढायचे 2 केशरीमधून. आता इकडच्या पार्टचं थोडंसं वेगळं करायचं. इथे सुरुवातीला 2 पांढरे मणी घालायचे. या 2 केशरी मण्यातून सुई काढायची. त्यानंतर या खालच्या केशरीमधून काढायची आणि इथे कॉर्नरला कसं करायचं, आता इकडे एकच मणी घालायचा पांढरा, म्हणून अजून घ्यायची खाली सुई. नंतर या बाजूला न्यायची सुई आणि आता इथे 1 पांढरा मणी घालायचा आणि या केशरी मण्यातून काढायचं, म्हणजे मग हा बरोबर चौकोन तयार होतो. आता इथून परत फिरवून खाली घ्यायचे.
आणि आता इथे 2च मणी राहिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला इथे 2 पांढरे इझिली घालता येतात. आता इथे 2 पांढरे मणी घालायचे, 1 आणि 2. ही साईड पण कंप्लीट झाली. इथून खाली घ्यायची ते माझी गाठ आली त्यामुळे सी लवकर पुढे पास होत नाही. आता इथून खाली घ्यायची आणि परत या 2 मण्यांपाशी आणायची आणि इथे जसं इथे केलं तसं तीच प्रोसेस परत रिपीट करायची. या साईडला आणि इकडचं आणि इकडचं हे असं येणार इकडून आणि इकडून असं येणार. ठीक आहे. पूर्ण झाल्यावर अशी दिसते स्वस्तिक. ही मी काल ट्राय केली होती, 2-3 वेळा केली, त्यानंतर मग मला जमली थोडी, पण तरीही मी इथे 2 पांढरे मणी घालायला चुकवलं. तर अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची स्वस्तिक मी ट्राय करून बघितली. आता मी ही येल्लो जी आहे ही कंप्लीट करून घेते, मग परत पूर्ण झाल्यावर दाखवते कशी दिसते ते. ठीक आहे. हे स्वस्तिक माझं इथे कंप्लीट झालेलं आहे. स्वस्तिक करताना दोऱ्याची आणि सुईची डायरेक्शन कुठूनही चुकवायची नाही, नाहीतर मग मणी कुठून घालावा पटकन कळत नाही. तर व्यवस्थित हळूहळू बघून करायचं. एवढा भाग मी जसं सांगितलं सुरुवातीला तसं करून मग बाकीच्या थोड्या थोड्या पार्ट करायचा, त्यामुळे चुकत नाही. ठीक आहे. थोडीशी वेगळी स्वस्तिक करायचा मी प्रयत्न केला आहे काल. ही स्वस्तिक आहे, ह्याच्यामध्ये माझे इथे 2 मणी घालायचे चुकलेले आहेत, ह्याच्यामध्ये मी बरोबर दाखवलेलं आहे. तुम्हाला या स्वस्तिकला अजून डेकोरेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही छोटे छोटे कुंदन मिळतात किंवा हाफ बीड असतात ते तुम्ही लावू शकतात, किंवा असे छोटे आरसे ह्याच्यावर असे चिटकवायचे, म्हणजे थोडेसे अजून डेकोरेटिव्ह दिसतं. असे 2-3 आरसे चिटकवायचे एका साईडला. असे छोटे छोटे आरसे चिटकवले की थोडंसं जरा स्वस्तिक वेगळी दिसते. ऑप्शनल आहे, हवा असेल तर चिटकवू शकतात, आता मग तसंही प्लेन ठेवलं तरी छानच दिसते. असे आरसे लावायचे, चिटकवून टाकायचे सगळ्या बाजूने. ठीक आहे. व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता. आणि समजा कोणाला असं वाटत असेल की या स्वस्तिकमध्ये अजून काही चेंजेस करायचे असतील, त्यांनी पण अवश्य करू शकतात. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.